कंटिन्यूस मासे मारू. ती मोठा आहे ते तुझे नाव. सोनी 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 तू कितनी सोनी. तर आज आपली सुरुवात झालेली आहे पुनश्च एकदा त्या ठिकाणी जाण्याची. त्या ठिकाणी येईल आमचा गाडा केलता. तो आहे पॉईंट. कोणता पॉईंट आहे? कॅनेरेगाचा. तो आहे पॉईंट आमचा. त्या ठिकाणी आम्ही आता पोहोचणार आहोत थोड्याच वेळात. मग आजची जर्नी थोडं डिस्कशन चालू आहे. इकडं जाव का इकडं जाव का खड्ड्यात जाव. मध्ये आपण पुन्हा एकदा आलेलो आहे जुन्या ठिकाणी, परंतु नवीन एक्सप्लोर करण्यासाठी. जुना व्हिडिओ बघितला नसेल तर अगोदर ते जाऊन बघा, नंतर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. जुना व्हिडिओ अजून झाला नसेल अपलोड. आम्हाला व्हिडिओ नंतर येणार, त्याच्यानंतर व्हिडिओ येणार आहे. अगोदर तो व्हिडिओ येणार आहे. आधी पार्ट 1 पहा, नंतर पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आमचे काही अमेझॉन जंगल मध्ये गेलो होतो. आता खदानीच्या शोधात चाललो. हर हर महादेव. चटलंग चटलंग सुर कंटिन्यूस माशा मारणं चालू आहे मित्रांनो. कंटिन्यूस माशा मारून मला तर वाटतंय तिरंगा भाग्यश्री नंतर यांचीच माशाची हाटले. नात करते का आज वार गुरुवार सकाळची 10 आणि 2 12 यायलाच लागतंय. फक्त आणि फक्त 250 रुपये. 10 मिनिटं झाली का आम्हाला चालू यायला. पाणी दिसलं की पोटात कळ आली की राव. का निखिल सर धरणार काळा पाहिजे, काळा पाहिजे. चिंबोरी म्हणतात त्याला आहे ना. मोठा नाही लहान आहे की. आता घ्या तुम्ही. कशी का होईना मोडायली ना. धरा गल्यात गेलं. आता हातात उचला बारकी ती दुसरी आहे ना मोडा. धरा आधी धीरे तर एक नंबर माणूस इकडे मोडा आता ती बारकी. पॉवरफुल माणूस टाका तोंडात. तोंडात टाका. चला झालं तुमचं चॅलेंज. चला सापडला का. आवाज काढता की रजनीकांतचा. हा या बाकी बघा ही इकडे बघा ही. बाप किती मोठा आहे ते. तिचे नांगे बघ थोडी. नांगेले मोठा खाली चालते. धरा धरा आता धरा. मी ना एवढा मोठा नाही धरत. येडे आहेत का. त्याला द्राक्ष त्याला. आता कस दाखवा कला दाखवा. फायनली वी आर रिच्ड ॲट आवर लोकेशन. रस्ता बघा कसा होता. आम्ही इकडनं रस्ता चेंज केला होता. बाकी पूर्ण हे रस्ता हेच होता. मजा आली. अजून कंटिन्युअस माशा मारणं चालू आहे. काही विषय नाही. माशाचं काय आज सगळी प्रजातीच नष्ट करण्यात येते काही माहिती. पण व्ह्यू बघा कसला खतरनाक आहे. अगं माय हो तिकडं माणूस दिसतंय मला. माणसाची वस्ती दिसते. तिथला असतं जेवणाचं म्हणणं सर. काय झालं प्रॉब्लेम आला. कोणी जर आलं म्हणजे फक्त एवढंच म्हणायचं आणि प्रॉपरचे नाही प्रॉपरचे तर आहेच म्हणायचं. आणि मग झालं कोण आहे कुठे आलं कोणी तर कोणी येत नाही हो. कोणीच नाही माहिती आहे. आमचे ब्लॉगर काम केलं माणसं काय भेटले तर तुम्ही नाही झाट ना मारा कृष्ण जास्त मग सुरेश म्हणलं मग मी डायरेक्ट एखाद दारा गेलो होतो.
लोक शेती करत होते तुझ्या आणि बरीच जमीन जी होती कराम भाऊ ती अशी पडलेली राहायची. अभ्यास केला असता सगळा. निखिल म्हणाले खरं आहे. जरा कसं का सीट कुठं बनवून लागते माहिती का पूर्व आज चुलीचे राहून द्या. आजवर काय करू माहिती का सामग्री गोळा करू एवढं मोठं झाड आहे. चला खेकड्याचा नियोजन करू द्या. इकडे खेकडे दाखवा, खेकडे दाखवा. काकरवाड्यामध्ये खेकडे. लक्ष्मीनारायण कसं आहे आता इनको बनाएंगे इस पर चलाएंगे और इनको बनाएंगे. अरे मग ते चापट दगड ठेवायचं त्याच्यावर. मॅन वर्सेस वाईल्ड. चपट आहे का? हो चप्पा दगड असा मस्त. दिसायला पण ते भाजायचे आपल्याला, तळायचे नाही तर. जंगली झाले सगळं कार्यक्रमात. धीरज सर काय म्हणणं तुमचं? इकडे भाजा तुम्ही कॉम्पिटिशन करा कोण खाते. कॉम्पिटिशन जाळण दूर सगळं. पहिला नंबर तुमचा आहे काय? नाही खात. तुमच्या दोघात कॉम्पिटिशन. खात नाही तुम्ही? काहून हो? खातो खेकडे. पागलन करत नाही आता. पण ही खेकडे खाण्याचीच प्रजाती नाही. आपण जे आणलेत खेकडे ते खाण्याची प्रजाती का? खाण्याचीच आहे. काळ्या पट्ट्यावर मी दाखवतो कशी प्रक्रिया धुण्याची असते. गाइस चलो पकाएंगे. निखिल सर आप क्या करेंगे? मैं इधर ही रहूंगा और आग लगाऊंगा. ये फाड़ा उसका पेट. राहू दे. पाय बघा, पाय हलते तिथं, पाय हलते. ओ ये इकडे धुवा ना आधी. हे फोडा. कसं फोडा तुम्ही? कोणी कोण काढा इकडून? असं हे इथून मागून. राईट. एक राहू दे तसं मी म्हणतो. इथून या एक नंबर. कुठे गेला? मागेला ही दगड चासा घासता सोनत नाही का? तवा आणलाय बघा. काश्मीर काळातला तवा. आता इथं खेकडे भाजण्याची प्रक्रिया चालू आहे. बघू शकतो तुम्ही आता मी खेकडा कसा भाजतो. खेकडे भाजणी अशी काडी मोडायची, अशी नागी उचलायची. कोण आला का? सॉरी. इसमें ऐसा फसाने का उसको. आणि लक्ष ठेवा काडी नाही हो. तुम्ही काड्याच काड्या तवा करायचं रे. चुकलं मित्रांनो, माफ करा. माणूस अनुभवी जमू लागतंय. असं अशी नांगी पकडायची अशी. ते त्याच्यात काय ते अर्क उतरवले काय फुलं इथे. सगळ्यात मोठी नांगी बर का ती. यायनं निवडून घेतली होती सगळ्यात मोठी. सगळ्यात मोठी नांगी ती. बाजूला बांधणार होतो. निवडीचं काय नाही बरं काय. आपल्या कडल्या साईडला अंगावर जाळ येतोय. एक किड्यावर पाय दुखत असतात सगळ्या गावात. फेस निघला फेस.
असं दाखवायला लागतंय. खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. खेकड्याचं प्रोटीन बघायला लागले. सर्चिंग चालू किती कॅलरी. बघू दे काय नाही. फोकस. हा झाला फोकस. हे जे दिसतंय का यानं डंक मारला जातोय. चुप. आता यालाच खायचं आपण. मारा मग डंक. कशाला मारता डंक? जेरा सर पावणार का नाही? मला पोहता येत नाही. जवळ छाताडापर्यंत पाणी जात नाही तोवर पाणी चालणार. एवढं पाणी बस छाताडापर्यंत. तुम्ही एक विचार करा, आमचे इन्स्ट्रक्टर आता सुरुवात करणार आहेत पोहण्यासाठी. माहीच मी मध्ये गेलो आणि तुम्ही नाही आलात, नाही फरफरवडीचं काय खाल्लेलं ना ते मोनाचं तेव्हा. मला तर पोहता येत ना. मला मागे कोण लागले तुम्ही. बस मला तर पोहाच लागते काय की बळजबरी. मला तर पोहावं लागतं. तुम्ही बार्शीला तर जाणारच नाही तसे. शेवाळे खाली पडली. अहो पण त्यांना सरळ पावायची पण सरळ पावायची बघा की उलट असं गेलं का पाय ठेवत असं मारायची 5 मिनिटात असं दिला त्या आरामात गरबड असं केलं की ठेवतोय म्हणजे व्हायचं नाही श्वास नाही सोडायचा आरामात हात आणला का असं सरळ टाकी त्याच्या काय करा असं पोटाला वरी धरा जेवला का तुम्ही जा का तुम्ही मारा वरून दाबू नका खालून धरा कधी असं डोंगरा ट्रेकिंग वगैरे आलात साहित्य नसेल चाकू वगैरे नसेल तुम्ही कसं फोडू शकता बघा गेलं अरे अप्पा दम फोडू शकतात माशा काही गेल्यात नाही आंघोळी केल्या तरी पण आता घुंग करायला लागले कुत्रे 100% कुत्रे म्हणजे शिकारी बिकारी कुत्रे चला की म्हणते चल इकडून नका चावलं बिवलं ते आपले शिकार मला ताऱ्या घाटाबद्दल कदाचित माहिती असेल फक्त
आम्ही गेलतो उजीरचा काना लावाय तर मित्रांनो आपल्या ब्लॉगचा शेवट आता इथंच करू. चला पाऊस काय आला नाही तर बघू रस्त्यामध्ये लिंबू सरबत वगैरे मिळालं तर घेऊ. एनर्जी ड्रिंक तेवढीच. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करून जावा. ठीक आहे. धन्यवाद. बाय बाय.